हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर बघा, आज आपण बी.कॉम थर्ड इयर सेमिस्टर 6 तर सेमिस्टर 6मध्ये तुम्हाला ॲडव्हान्स अकाउंटिंग हा जो तुमचा विषय आहे, तर या विषयातील आज आपण पूर्ण सिलेबस पाहणार आहोत. तर बी.कॉम सेमिस्टर 6 CBSE पॅटर्न ॲडव्हान्स अकाउंटिंग, तर यामधील आज आपण पूर्ण सिलेबस पाहणार आहोत. किती प्रकरणं आहेत, त्यामध्ये कोणते पॉईंट तुम्हाला आहे, ठीक आहे. तर जे विद्यार्थी नवीन आहे चॅनेलवरती त्याने चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. तर बघा, आपल्या चॅनेलवरती पूर्ण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सेमिस्टर 5चे सुद्धा आहेत. त्याचबरोबर मॅनेजमेंट अकाउंट, ॲडव्हान्स अकाउंट, इन्कम टॅक्सचे प्रॉब्लेमसुद्धा आपण पाहिलेले आहेत. जर तुम्ही ते पाहिले नसतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओमध्ये प्लेलिस्टमध्ये जावा, तिथे तुम्हाला पूर्ण व्हिडिओज हे तुम्हाला बी.कॉमच्या रिलेटेड दिसून येतील. जर व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा, ठीक आहे. तर चला आपण वळूयात सिलेबसकडे. तर बघा, ॲडव्हान्स अकाउंटिंग यामधील आपण सिलेबस पाहत आहोत. तर त्यामध्ये एकूण किती चॅप्टर आहेत तुम्हाला, तर 5 चॅप्टर आहेत. तर एक चॅप्टरनुसार आपण पूर्ण सिलेबस आणि त्यामध्ये असणारे घटक आपण पाहणार आहोत, ठीक आहे. तर पहा, पहिला आहे युनिट तुमचं युनिट 1 अकाउंट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी कंपनी. तर बघा, यामध्ये तुम्हाला काय काय घटक दिलेले आहेत. तर ॲडव्हान्स अकाउंटिंगमध्ये जेवढे काही प्रॉब्लेम आहेत तर ते तेवढे सर्व प्रॉब्लेम आपण पाहणार आहोत. तर SRTMUN या युनिव्हर्सिटीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना हाच सिलेबस असेल, ठीक आहे. तर बघा, युनिट 1 आहे अकाउंट ऑफ इलेक्ट्रिसिटी कंपनी. तर यामध्ये कोणकोणते घटक आहेत, तर द डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम, मीनिंग अँड ॲडव्हान्टेजेस, प्रिपरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी कंपनी अकाउंट. तर सेमिस्टर 6मध्ये खूप व्हास्ट सिलेबस नाही आहे, तर थोडासा आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा, युनिट फर्स्टमध्ये एवढंच आहे. काय काय आहे, तर डबल एंट्री अकाउंट सिस्टीम, मीनिंग अँड ॲडव्हान्टेजेस, प्रिपरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी कंपनी अकाउंट. त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आहे युनिट 2 डिपार्टमेंटल अकाउंट. तर डिपार्टमेंटल अकाउंटमध्ये काय काय आहे पहा, मीनिंग आहे, इम्पॉर्टन्स आहेत, त्याचबरोबर इम्पॉर्टन्स ऑफ डिपार्टमेंटल अकाउंट, प्रिपरेशन ऑफ डिपार्टमेंटल प्रॉफिट अँड लॉस, बॅलन्स शीट अँड जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट विथ लोडिंग इंटरनल ट्रान्सफर. तर डिपार्टमेंटल अकाउंटमध्ये आपल्याला प्रॉब्लेम आहेत, तर ते आपण घेणार आहोत. त्यानंतर पहा, तिसरा चॅप्टर आहे. तिसरा चॅप्टर कोणता आहे, तर पॅकेज अकाउंट. पॅकेजेस अकाउंट यामध्ये काय काय आहे पहा घटक, मीनिंग अँड इम्पॉर्टन्स, प्रिपरेशन ऑफ पॅकेज अकाउंट. तर हे दोनच घटक आहेत, तर हे सुद्धा आपण पाहणार आहोत. त्यानंतर युनिट 4 आहे अकाउंट ऑफ प्रोफेशन. तर यामध्ये पहा, मीनिंग आहे, इम्पॉर्टन्स ऑफ प्रोफेशन अकाउंट, प्रिपरेशन ऑफ प्रोफेशन अकाउंट, सोलिसिटर्स अकाउंट ओनली. तर हे तुमचं अकाउंट ऑफ प्रोफेशन या चॅप्टरमध्ये घटक आहेत. त्यानंतर युनिट 5 इन्सॉल्व्हन्सी अकाउंट. तर इन्सॉल्व्हन्सी अकाउंट यामध्ये पहा, मीनिंग, इम्पॉर्टन्स आणि प्रोसिजर्स ऑफ इन्सॉल्व्हन्सी. तर हे जे आहे तर ॲडव्हान्स अकाउंटिंग यामधील प्रकरणं एकूण 5 आहेत. त्यामधील सिलेबस आपण पाहिलेला आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मॅनेजमेंट अकाउंट, तसेच तुमचं अजून कोणता विषय आहे, ऑडिट, तर याचे पूर्ण सिलेबस आपण पाहणार आहोत. त्यासाठी चॅनेलला जुळून राहा, चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटत राहील. त्यामुळे तुम्ही माझा कोणताही व्हिडिओ मिस करणार नाहीत. तर अशा पद्धतीने हा ॲडव्हान्स अकाउंटिंग याचा सिलेबस आहे. तर तुम्हाला हा सिलेबस लिहून घ्यायचा आहे. जर समजलं नसेल तर कमेंट करा, किंवा याचा फोटो पाहिजे असेल, PDF पाहिजे असेल तरीसुद्धा तुम्ही मला कमेंट करा. मी तुम्हाला ते टेलिग्रामवरती
अपलोड करून देईन। तर बघा, तुमचा हा CBSE पॅटर्न पेपर आहे। तर पहा, एंड ऑफ सेमिस्टर युनिव्हर्सिटी एक्झाम, तर 75 मार्क्सचा तुमचा हा पेपर असणार आहे, ठीक आहे। तर टोटल तुम्हाला 100 मार्क्स आणि क्रेडिट 4। तर हे ॲडव्हान्स अकाउंटिंगच्या बाबतीत आहे। तर सिलेबस आपण पूर्ण पाहिलेला आहे। नेक्स्ट व्हिडिओमध्ये मॅनेजमेंट अकाउंटिंगचा पाहणार आहोत। त्याचबरोबर सेमिस्टर 5 आणि सेमिस्टर 6 याचे प्रिव्हियस पेपर मी अपलोड केलेले आहेत चॅनेलवरती। तर ते सुद्धा तुम्ही पहा, जेणेकरून तुम्हाला एक्झामला प्रिव्हियस क्वेश्चनचा अभ्यास करून गेलात तर अतिशय पेपर सोपा जाईल। नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मॅनेजमेंट अकाउंटिंग यामधील सिलेबस पाहणार आहोत। तुम्हाला कुठल्या नोट्स पाहिजे असतील किंवा आवश्यकता असेल, कुठला प्रॉब्लेम समजला नसेल तर आवश्यक मला कमेंटमध्ये सांगा। तुमचा तो प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन। तर जर तुम्हाला शेवटी व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, कमेंट करा। धन्यवाद।